कशाबद्दल बोलतोय हे तुम्हाला ओळखायचं. 2 मुली होत्या. त्यांचे वडील त्यांना सकाळी लवकर उठवायचे आणि धावायला न्यायचे. प्रश्न तो पूर्ण होऊ द्या. इतकं टॅलेंट. अगदी बरोबर. पण आता याच्यात तर ऍन्सर सांगत हात वर करा. मला कळलं पाहिजे की उत्तर कोणाला आलं. ठीक आहे. दुसरा प्रश्न, अजून कठीण प्रश्न. एक हेलिकॉप्टर येतो, एका ठिकाणी थांबतो आणि त्याच्यातून काळे शूज आणि काळे कपडे घातलेला एक माणूस असा उडी मारतो. 2 काळे फूट असे खाली पाणी असतं, त्याच्यावर धपाकन पडतो. त्याच्या हातामध्ये एक बॅग असतो आणि तो धावत 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 हळूहळू जात असतो. तिकडे कुठेतरी मंदिरात कुठेतरी गाणं की आरती काहीतरी चालू असतं आणि तो असा धावत 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 जात असतो आणि अचानक त्याच्या एंट्रीने गाणं थांबतं आणि एक लांब केसाची साडी घातलेली मुलगी अशी पलटते. हातवर करायचं जर उत्तर आलं असतं तर. हा मोठे मी सांगत असताना यांच्या डोळ्यासमोर चित्र सुद्धा उभं झालेलं आहे. कोण म्हणते विद्यार्थ्यांमध्ये माहित नाही आहे. करू नका. आजकाल मुलांना मी पाहायला भेटला, माझा नाम अभ्यासच मोबाईल मध्ये असते. पण अभ्यास करत असं तर ठीक आहे, अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी तुम्हाला वाटतं आई वडिलांना कळत नाही, ते म्हणतात जाऊ दे थोडासा पाहते बघू दे. पण तुमच्या आई वडिलांना हे सगळं कळत, तुमच्या प्रेमात जातात ते काही होणार नाही. पण मोबाईलचा वापर अभ्यासासाठी केला तिथं ठीक आहे, त्यामध्ये जास्त वेळ घालवू नका. मोबाईल म्हणजे दुसरा आहे लेझीनेस, आळस भरलेलं आहे घाटांमध्ये. किती वाजता उठता सकाळी? एका विद्यार्थ्याला मी विचारलं होतं, तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तो मला काय म्हणतो विद्यार्थी, मला म्हणतो सर कौन कब उठता है, यहाँ तो हमें उठाया जाता. म्हणजे त्याची उठायची इच्छा नसते, घरचे जेव्हा जबरदस्तीने त्याला उठवतात तेव्हा तो आळस दूर करा. दुसरं आहे मोबाईल. दुसरं ते असं काम असलं पाहिजे त्या कामाला समाजामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे, मान असला पाहिजे, सन्मान असला पाहिजे. नाहीतर दारूचं दुकान टाकून सुद्धा पैसे कमवता येतात. पण आता सरांनी सांगितलं आपल्याला व्यसनमुक्त समाज घडवायचा आहे. मग ते करेल असू शकत नाही. असं काम ज्या कामाला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा आहे, त्या कामाला चांगलं पाहिल्या जातं. तर पहिली कुठली गोष्ट सांगितली मी? इंटरेस्ट. व्हेरी गुड.